वंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणवेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये या उपोषित दिनाच्या निमित्ताने आज श्वेताताई हर्षल गजभिये ताईंचा गर्भसंस्कार विधी या ठिकाणी भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। ताईला आणि ताईच्या गर्भामधील बाळाला शुभ आशीष मंगलमैत्री प्रदान करण्यासाठी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, पूजनीय भिक्खू कियन धम्मानंदजी थेरो सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल, पूजनीय भंते प्रज्ञावंतजी क्युरियोसिटी ऑफ धम्मा यूट्यूब चॅनल व संपूर्ण श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करा। आज या मंगलमय प्रसंगी श्वेताताईंचा गर्भ संस्कार विधी गर्भमंगल संस्कार विधी आपण संपन्न करत आहोत। निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू संघ ताईसाठी ताईच्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळासाठी शुभाशीष मंगलमैत्री करण्यासाठी उपस्थित आहे। आपण सर्वजण सुद्धा ताईसाठी ताईच्या गर्भातील बाळासाठी मंगलमैत्रीची भावना करण्यासाठी इथे उपस्थित आहात। सांसारिक लोकांच्या जीवनातील हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा क्षण असतो, कारण सांसारिक लोकांची महत्त्वपूर्ण जी महत्त्वाकांक्षा असते, इच्छा असते की आम्हाला संततीचा लाभ व्हावा। मग ती संतती मुलगा असो अथवा मुलगी असो, संतती हे ग्रस्त जीवनातील एक सुखाचं असं माध्यम आहे असं म्हटलं आहे। हर्षलला काय पाहिजे आणि श्वेताला काय पाहिजे? काय पाहिजे? ऐसा कुछ नहीं है। अच्छा, ऐसा कुछ नहीं है। बहुत अच्छा, ऐसा कुछ नहीं, जो भी मिलेगा उसमें खुश है। हाँ, बहुत अच्छी बात है। तर ऐक ना, बाळ असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण आज घडीला जर आपण वर्तमान काळामध्ये जर विचार केला तर मुलापेक्षा मुली कितीतरी पटीने सरस आहे, आणि त्यामुळे मुलगा असो अथवा मुलगी असो, आपल्या संस्कारावरती ते सर्व काही अवलंबून असते। आज मुलीसुद्धा अत्यंत प्रावीण्य आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत आहेत, मातापित्यांचं नाव उज्ज्वल करत आहे, आणि असंही भगवंताने असं म्हटलं आहे की मुलापेक्षा मुलगी ही श्रेष्ठ आहे। कारण मानवी स्वभाव आहे बघा, वंशाचा दिवा पाहिजे असं लोक म्हणतात, आपल्याला मुलगा पाहिजे असे मनुष्यांची महत्त्वाकांक्षा असते, आणि या महत्त्वाकांक्षेसाठी मनुष्य कधी कधी वाईट कर्मसुद्धा करतो, अकुशल कर्मसुद्धा करतो। कारण बाळाचा गर्भपात सुद्धा अनेक प्रसंगी आपल्याला पाहायला मिळत असतो। एक वेळचा प्रसंग बघा असाच, राजा प्रसेनजी जेव्हा भगवंताच्या समोर बसलेले असतात, आणि समोर बसलेले असताना राजा खूप प्रसन्न असतो, आनंदी असतो, आणि काही क्षणामध्ये
राजाचा एक सेवक राजाच्या कानामध्ये येऊन एक बातमी सांगतो. एका क्षणामध्ये प्रसन्न असणारा राजा अगदी उदास होतो, खिन्न होतो. भगवंत जाणतात आणि विचारतात की महाराज, अगदी काही क्षणापूर्वी तुम्ही एवढे प्रसन्न होते, एवढे आनंदी होते, असं काय घडलं एका क्षणामध्ये की तुम्ही अप्रसन्न आहात, दुःखी आहात, खिन्न आहात? तेव्हा राजा प्रश्न म्हणतो की महाराज, अगदी काही क्षणापूर्वी सेवकाने मला एक सूचना दिली, बातमी दिली की माझी पत्नी, प्रिय पत्नी मल्लिका ही प्रसूत झाली आहे आणि तिने एका मुलीला जन्म दिला. आणि मुलीला जन्म दिल्यामुळे मी अत्यंत खिन्न आहे, उदास आहे, कारण मला माझं राज्य चालवण्यासाठी वारस हवा होता. तर तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, मुलापेक्षा ही मुलगी श्रेष्ठ आहे. मग कशी श्रेष्ठ आहे? तर भगवंत असे म्हणतात की ज्या कुळामध्ये मुलीचा जन्म होत असतो, मुलगी जर सिलवान असेल, गुणवान असेल, सदाचार असेल, नीतिवान असेल, बुद्धिवान असेल, तर ज्या घरामध्ये तिचा जन्म झाला असतो त्या घराचा ती उद्धार करत असते. ज्या घरी तिला दिलं जातं ती सिलवान आहे, गुणवान आहे, सदाचारी आहे, प्रज्ञावान आहे, तर त्याही घराचा ती उद्धार करू शकते. म्हणजे मुलगी जर श्रेष्ठ असेल, चांगली असेल, सिलवान असेल, तर दोनही घराचा ती उद्धार करू शकते. परंतु सिलवान नसेल, गुणवान जर नसेल, तर दोन्ही घराला मात्र ती बर्बाद सुद्धा करू शकते. आणि दोन घराचा ती उद्धार करू शकते. एक मुलगी आदर्श पत्नी बनू शकते, एक मुलगी आदर्श माता बनू शकते, एक मुलगी आदर्श बहीण बनू शकते, एक मुलगी आदर्श मैत्रीण बनू शकते. या चारही प्रकारच्या भूमिका अत्यंत चोखपणे एक सिलवान स्त्री, गुणवान स्त्री पूर्णत्वास नेऊ शकते. एक मुलगी बोधिसत्वाला सुद्धा जन्म देऊ शकते. एक मुलगी बुद्धाला सुद्धा, अर्थात बोधिसत्वाला देऊन म्हणजे बुद्धत्वाला ते प्राप्त होत असतात, आणि राजा जे चक्रवर्तींना सुद्धा ती जन्म देऊ शकते. म्हणजे मुलगा असो अथवा मुलगी असो, आपल्या संस्कारावरती अत्यंत अवलंबून आहे सर्व काही गोष्टी. आणि त्यामुळे आपण धार्मिक आहात आणि आपल्या परिवारामध्ये हा धम्माचा जो वारसा आहे, हा धम्माचा वारसा आपल्या परिवारामध्ये आहे. आई अत्यंत श्रद्धावान आहे. अनेक वर्षापासून भिक्खू संघाचा सहवास म्हणजे आईला आहे, त्यामुळे धम्म बीज आपल्यामध्ये फार मोठा आहे. चळवळीचा सुद्धा वारसा आपल्याकडे आहे. बाबा सुद्धा चळवळीमध्ये काम करत होते आणि असंख्य वर्षापासून भिक्षू आपल्याकडे येतात. आपल्या परिवारातील एक पुत्र सुद्धा आपण संघासाठी म्हणजे दान दिला आहे. आणि त्यामुळे हा जो धम्माचा वारसा आहे, हा धम्माचा वारसा आपल्या जीवनामध्ये सांभाळणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे आपल्या उत्पन्न होणाऱ्या बाळावरती जे काही आपण संस्कार देत असतो, भगवंत असे म्हणतात की अगदी मातेच्या गर्भामध्ये असणारे जे बाळ असतं, त्या बाळाला गर्भापासूनच आपण संस्कार देऊ शकतो. 3 महिन्यानंतर बाळाची बौद्धिक आणि शारीरिक वाढ होत असते बघा. आणि 3 महिन्यानंतर बाळाची बौद्धिक आणि शारीरिक वाढ होत असल्या कारणाने आपण जशा प्रकारचे संस्कार त्यांना देऊ, तशा प्रकारचे संस्कार त्या बाळावरती आपण देऊ शकतो. संस्कार हे बदलणारे असतात. चांगलेही संस्कार बदलू शकतात आणि वाईट संस्कार सुद्धा बदलू शकतात. अहिंसकाचा अंगुलीमाल सुद्धा होऊ शकतो आणि अंगुलीमालाचा अरहंत अंगुलीमाल सुद्धा होऊ शकतो. संस्कार हे बदलणारे असतात, परंतु आपलं नैतिक असं कर्तव्य म्हणून आपण चांगल्या प्रकारचे गर्भावरती संस्कार केले पाहिजे. गर्भाच्या नंतर सुद्धा म्हणजे बाळाचा जेव्हा जन्म होतो त्याच्यानंतर सुद्धा आपण संस्कार केले पाहिजे, कारण संस्काराने मनुष्य घडत असतो. संस्कारेन संस्कृती असं म्हटलेलं आहे. आपल्या परिवारातील संस्कृती जर आपल्याला टिकवायची असेल तर संस्कार हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग संस्कार कसे द्यावे, संस्कार कसे दिले पाहिजे, तर आपण सातत्याने आपल्या मनाची जी मानसिकता आहे, विशेष रूपाने शिवताच्या मनाची मानसिकता, म्हणजे या अवस्थेमध्ये मानसिकता खूप महत्त्वपूर्ण आहे. आपलं मन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
आपण रोज आपली दिनचर्या कशा प्रकारची आहे, आपण कशा प्रकारे बोलतो, आपण कशा प्रकारे व्यवहार करतो, कायने वाचेने आणि मनाने आपण कशा प्रकारचे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो. कारण आई जशा प्रकारचा व्यवहार करत असेल तशा प्रकारचे संस्कार बाळावरती होत असतात. आई जर चांगल्या प्रकारचं ध्यान मनन चिंतन करत असेल, चांगल्या प्रेमाने बोलत असेल, आपुलकीने बोलत असेल, जिव्हाळ्याने बोलत असेल, राग करत नसेल, द्वेष करत नसेल, लोभ करत नसेल, मोह करत नसेल, म्हणजे अत्यंत शांत प्रिय जर आईचा या काळामध्ये जर व्यवहार असेल तर बाळावर सुद्धा तशा प्रकारचे संस्कार होत असतात. आणि आपण सुद्धा सांभाळतो की बाई असं बोलू नको, तसं बोलू नको, चांगलं बोल, चांगला व्यवहार कर. म्हणजे इनडायरेक्टली हे सर्व संस्कार बाळावरती होत असतात. बघा, महामाईने आपल्या पुत्रावरती संस्कार दिले. म्हणजे एक बोधिसत्वाची माता आणि सर्वसामान्य माता म्हणजे कशा प्रकारचा व्यवहार करत असते बघा. महामाईने 7 दिवसापर्यंत म्हणजे बोधिसत्वांचा जन्म होण्याच्या पूर्वी 7 दिवसापर्यंत उपोषण शिलाचं आचरण केलं होतं. आणि उपोषण शिलाचं आचरण करून असं म्हटलंय की 4 लक्ष सुवर्ण मुद्रा त्या गोरगरिबांना, अनाथ असह्य लोकांना महामाईने दान स्वरूपामध्ये दिल्या होत्या. म्हणजे दान पुण्य करणे, शिलाचं पालन करणे, प्रज्ञेचा अभ्यास करणे हे गर्भवती मातेचं अत्यंत नैतिक असं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्यावरती संस्कार निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या काळामध्ये चांगल्या चांगल्या प्रकारचे जे पुस्तकं आपण वाचले पाहिजे. बाबासाहेबांनी बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ दिला ते वाचलं पाहिजे, किंवा अन्य आपल्याकडे असणारे पुस्तक आपण वाचले पाहिजे. आता यूट्यूबचं माध्यम आहे, रोज आपल्याला प्रवचन सुद्धा ऐकायला मिळतात. रोज प्रवचन सुद्धा आपण ऐकले पाहिजे. नाहीतर मग दुसरं जर आपण बघत असेल व्हॉट्सअप, फेसबुक जे काही असेल ते, आणि मग ते असं होते, आता आम्ही लोकांकडे जातो तर बाळ असे रडत असतात. म्हणजे एवढे रडतात, मोबाईल हातामध्ये दिला का लेकरू एकदम शांत बसतो. मोबाईल हातातला घेतला का बस तो असा पोंगा काढतो मोठ्याने की बस सगळं घर अशांत करून टाकतो. कशामुळे? कारण संस्कार तशा प्रकारचे होत असतात. कारण आज घडीला बघा, बाळ जर रडत असेल तर आई त्याच्या हातामध्ये काय देते? मोबाईल लावून दिलं, कार्टून का बस मुलगा पाहत बसतो. म्हणजे हे जे संस्कार आहेत बघा, हे संस्कार मुलांना अधोगतीकडे घेऊन जाण्यासाठी म्हणजे सहाय्यक ठरत आहेत. असंख्य लोक परेशान असतात, लहान लहान लेकरं ऐकत नाहीत, कारण तशा प्रकारचे संस्कार आपण त्यांच्यावरती देत नाही. आणि त्यामुळे संस्काराचे बाळकडू हे अगदी मातेच्या गर्भामध्ये असतानाच दिले पाहिजे. आपण सुद्धा तशा प्रकारचं चरण केलं पाहिजे, आपण सुद्धा तशा प्रकारचा व्यवहार केला पाहिजे. कारण संस्काराच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात की जसं एखादं ओलं लाकूड आहे बघा, तर ओल्या लाकडाला जसं तुम्हाला वाकवायचं असेल तशा प्रकारे तुम्ही वाकू शकता. पण तेच लाकूड जर सुकलं असेल आणि त्या सुकलेल्या लाकडाला जर तुम्ही वाकवण्याचा प्रयत्न केला तर काय होते? लाकूड हे तुटून जाते. तसं संस्काराच्या बाबतीमध्ये आहे. लहानपणापासून जर बाळाला आपण योग्य प्रकारचे संस्कार जर दिले तर भविष्यामध्ये ते खूप चांगल्या प्रकारचा व्यक्ती बनू शकते. परंतु मोठेपणी त्यांना आपण काही सांगू शकत नाही. मोठेपणी सांगितल्यानंतर ते आपला ऐकत सुद्धा नाही. म्हणजे संस्कार ही अगदी सतत देणारी गोष्ट आहे. म्हणजे केवळ गर्भामध्ये संस्कार दिले, गर्भ संस्कार केला आणि सर्व काही जबाबदारी आता आमची संपली, 4 भंते जे आले होते गर्भसंस्काराला, आता काही विषय नाही, आमचा मुलगा एकदम चांगला बनणारच आहे, एकदम सिलवान निघणार, गुणवान निघणार, असा जर आपण विचार केला आणि स्वतःकडे दुर्लक्ष दिलं, लेकरांकडे जर दुर्लक्ष दिलं तर बिलकुल तसं काही होत नाही. संस्कार हे सतत असले पाहिजे. संस्काराच्या बाबतीमध्ये आपण उच्च विचार केले पाहिजे. बाबासाहेब बघा एक उदाहरण देतात रायटिंग ऑफ स्पीचेस मध्ये. एका म्हणजे ब्राह्मण स्त्रीचं उदाहरण बाबासाहेबांनी दिलं. आपण तिला प्रज्ञावान स्त्री, गुणवान स्त्री, ज्ञानी स्त्री समजूया. म्हणजे एखादी सिलवान स्त्री आहे, गुणवान आहे, प्रज्ञावान स्त्री आहे, आणि एक सर्वसामान्य स्त्री आहे, अडाणी स्त्री आहे, अज्ञानी स्त्री आहे. या 2 स्त्रियांच्या मानसिकतेमध्ये कसा फरक असतो बघा. ती ब्राह्मण स्त्री अशा प्रकारचा विचार करते की माझ्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, माझं बाळ जेव्हा जन्मास येईल तर माझा बाळ जन्मास आल्यानंतर इथे कुणी एखाद्या हायकोर्टची जजची जागा शिल्लक आहे का, किंवा एखादी उच्च पदस्थ जागा शिल्लक आहे का, की त्या जागेवरती
माझ्या गर्भामध्ये असणाऱ्या बाळाला मी बसवण्याचा प्रयत्न करेल. एक स्त्री अशा प्रकारचा विचार करते, कारण तिचे विचार उच्च आहे, तिचे संस्कार उच्च आहे, तिचे ध्येय आकांक्षा सुद्धा उच्च आहेत. दुसऱ्या बाजूने दुसरी स्त्री अशा प्रकारचा विचार करते की मी माझ्या गर्भामध्ये असणारे जे बाळ आहे, कारण ती अडाणी आहे, अज्ञानी आहे, तर ती असा विचार करते की कुठे एखाद्या ठिकाणी म्युनिसिपाल्टीमध्ये झाडूवाल्याची जागा म्हणजे शिल्लक आहे का, की जेणेकरून मी माझ्या मुलाला तिथे कामाला लावण्याचा प्रयत्न करेल. संस्काराची परिणती असते बघा. म्हणजे आपण जसे उच्च विचार करत असतो, जेवढे उच्च विचार, कारण बाबासाहेब असं म्हणतात की हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग असली पाहिजे. म्हणजे राहणीमान सुद्धा अत्यंत उच्च दर्जाचं असलं पाहिजे आणि आपली विचारसरणी सुद्धा अत्यंत उच्च दर्जाची असली पाहिजे. आपण जशा प्रकारचे विचार करू तशाच प्रकारचे विचार बाळावरती सुद्धा होत असतात, संस्कार तसे होत असतात. आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारचा विचार केला पाहिजे. आपण 5 मिनिटं 10 मिनिटं आनापान सतीची भावना सुद्धा केली पाहिजे. संपूर्ण प्राणीमात्रांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना सुद्धा केली पाहिजे. एक पंचशील आपण रोज आपल्या घरामध्ये घेतलं पाहिजे. 1-2 पेज पुस्तकाचं असेल तर ते वाचलं पाहिजे. इंग्लिशचं सुद्धा आपण वाचलं पाहिजे. म्हणजे ज्या विषयाचं तुम्ही ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या विषयाचे संस्कार आपल्या बाळावरती होत असतात. आणि त्यामुळे आता 7वा महिना आहे, आणखी 2 महिने म्हणजे बाकी आहे, तर खूप चांगल्या प्रकारचे संस्कार आपण आपल्या बाळावरती दिले पाहिजे. नाहीतर नुसत्या झोपा जर काढल्या, समजून घ्या जेवण केलं की बाई कुठे जाते आरामाला, बाई कुठे जाते आरामाला, तर झोपत, कारण प्रमाद असतो, ऐक आळस असतो, आळसामध्ये आपण झोपत असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे प्रमादामध्ये आपण जीवन जगतो. तर प्रमादामध्ये बिलकुल आपण राहिलं नाही पाहिजे. अत्यंत सतर्क, अत्यंत जागरूकपणे आपण राहिलं पाहिजे. कारण आपलं बाळ हे चांगलं घडावं, ज्ञानी घडावं, बुद्धिमान घडावं, प्रज्ञावान घडावं, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न बघा केले पाहिजे. आणि त्यामुळे खूप जागरूकपणे आपण आपल्या बाळावरती चांगल्या प्रकारचे संस्कार द्यावे. कारण जशा प्रकारे आपण विचार करत असेल, जशा प्रकारचा आपला आचरण असेल, तशा प्रकारे बघा बाळावरती संस्कार होत असतात. कारण संस्कार अत्यंत महत्वपूर्ण आहे. जशा प्रकारचे संस्कार तुम्ही देसाल तशा प्रकारचं बाळ आपल्या परिवारामध्ये घडत असते. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारचे संस्कार आपण आपल्या बाळावरती द्यावे. खूप चांगल्या प्रकारचं बाळ आपणास प्राप्त व्हावं, शीलवान, गुणवान, सदाचारी, आणि त्या सर्व काही गोष्टी आपल्या संस्कारावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळे सविता सुद्धा धार्मिक आहे, हर्षलचा तर काही विषयच नाही आहे. कारण आम्ही असं म्हणतो किंवा हर्षल सारखा मुलगा म्हणजे खूप कमी इरेर असे मुलं असतात. कारण आम्ही त्याच्या सहवासामध्ये राहतो, तर मुलांचा स्वभाव, मुलांचं नेचर फार वेगवेगळ्या प्रकारे आम्ही पाहत असतो. कारण लोक परेशान आहेत, म्हणजे मुलांच्या बाबतीमध्ये, मुलींच्या बाबतीमध्ये लोक परेशान असतात. आणि त्यामुळे आईचे खूप चांगले संस्कार आहे, त्याच्यामध्ये नम्रता आहे, विनयशीलता आहे. आणि विनयशीलता, नम्रता ही मनुष्याला एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व मनुष्यांचं म्हणजे घडवत असते. आणि त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे आपण आपल्या बाळावरती संस्कार द्यावे, बाळाला चांगलं घडवावं, चांगलं बनवावं. नक्कीच आपल्या या धार्मिकतेच्या संस्कारामुळे आपलं बाळ आपल्या परिवारामध्ये खूप चांगल्या प्रकारचं निघेल, चांगल्या प्रकारचं निपजेल. आणि अशा प्रकारचे भिक्खू संघाच्या वतीने सुद्धा मी तुम्हा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना करतो. विशेष आमच्या श्वेताताईंच्या प्रती, ताईच्या गर्भामध्ये असणारं जे बाळ आहे, बाळांच्या प्रती सुद्धा अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांच्या प्रती सुद्धा अनंत अनंत मंगलमैत्री, मंगल भावना व्यक्त करतो. आणि ही छोटीशी धर्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि.